अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एजे व्लॉग या यूट्यूब चॅनेलवर। आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर प्रथम आम्ही गाणगापूर येथे दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत अक्कलकोट इकडे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी। तर गाणगापूरचा व्लॉग आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे आणि मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, तो तुम्ही बघून या। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य ऐकलं आणि वाचलं तरीही स्वामी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी महाराजांचे अनेक भक्त आहेत। कर्म करत राहायचे आणि त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच आणि हे मानत स्वामी महाराजांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा प्रत्येक भक्तांना विश्वास आहे। तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो, म्हणजेच यावर्षी 2024 मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी आहे। तर प्रकट दिनानिमित्त सर्वांना स्वामीमय शुभेच्छा। तर चला आपण आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आम्ही आता पोहोचलो आहोत स्वामी महाराजांच्या मठामध्ये आणि तिथे आम्ही स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ आम्ही तिथे मठातच बसून राहिलो। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्यचे स्वामी आज धरतीवर आले। अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी। तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते। महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरात श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी महाराज हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव केले होते आणि श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात। तर गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। 1459 मध्ये माध्यवद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले आणि त्याच वनात त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली। स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते। नंतर स्वामी महाराज पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले आणि त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले। त्यांनी त्यांच्या अनेक लीला तेथे दाखवल्या आणि श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली आणि पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला। तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले आणि स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात स्वामी महाराज आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले जाते आणि स्वामी महाराज आजही आपल्या भक्तांना आपल्या लीला दाखवत आहेत। तर मग आपण आता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, बाय।